नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. रुग्ण नसताना अँब्युलन्सचा गैरवापर, लाल दिवे लावून सैर सपाटा. आरटीओ आणि पोलिसांची डोळेझाक. कुणाच्या इशाऱ्यावर? लाल दिवे लावलेल्या अँब्युलन्स समोर जाते जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा. लुटणाऱ्या अँब्युलन्सला कोणाचा आशीर्वाद? जनतेचा प्रश्न. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त एसटीने केली भाविकांची सोय. विविध आगारातून प्रवाशांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था. शहरातील विविध गजानन महाराज मंदिरात भाविकांचा मेळा. मंदिरावर रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रमांचे केले गेले आयोजन. गजानन महाराज भक्तांचे अखंड पारायण आणि विजय ग्रंथांचे वाचन. रविवारच्या प्रगट दिनानिमित्त शहरात भाविकांची तयारी जोरात. आता सविस्तर बातम्या. रुग्णांना जीवनदान देण्यासाठी असलेली अँब्युलन्स सेवा अकोला शहरात आता सामान्यांसाठी दहशतीचा आणि लुटीचा अड्डा बनली आहे. शहरात अँब्युलन्स चालकांकडून नियमांची पायमल्ली होत असताना आरटीओ आणि शहर वाहतूक शाखा मात्र डोळे झाकून बसली आहे का, असा संतप्त सवाल आता अकोलेकर विचारत आहेत. गाडी थांबव. पेशंट दाखव. गाडीत कुठे आहे? टाकून आलो. हे लाल लाईट कोणी लावले? तू बंदच नाही केलं सर. लाल लाईट कोणी लावायला सांगितलं तुला? लक्षच नाही राहिलं. नाही, लाल लाईट कोणी सांगितलं तुला लावायला? लक्ष नाही राहिलं. कोणाची गाडी आहे? मालक कोण आहे तुझ्या गाडीचा? कृष्णा घाटोड. नंबर सांग. बाजूला की गाडी. थेट लाल दिव्यांचा गैरवापर करत शहरात सायरन आवाजात फिरणाऱ्या अँब्युलन्स कोणाच्या, असा प्रश्न उपस्थित होत असून रुग्ण नसताना रस्त्याने जाणाऱ्या सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या अँब्युलन्स चालक व मालकांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. पण पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांचे आर्थिक लागेबंद आणि आशीर्वाद यामुळे अकोलेकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अकोला मेडिकल हब देखील आहे. मेडिकल हब असलेल्या शहरात अँब्युलन्स चालकांची लूट आणि अरेरावी ही अकोल्याचे नाव बदनाम करत आहे. पेशंट नसतानाही अँब्युलन्सचे सायरन वाजवून आणि लाल दिव्याचा वापर करून सुसाट वेगाने गाड्या चालवल्या जात आहेत. या हुल्लडबाजीमुळे रस्त्यावरील सामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेशंट नसताना या अँब्युलन्सना लाल दिवा वापरण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अँब्युलन्स चालकाच्या या बेजबाबदारपणामुळे अपघाताची टांगती तलवार कायम असते. मुळात लाल दिव्यांची परवानगी अँब्युलन्स चालकांना नाही, तर सर्रास लाल दिव्यांची अँब्युलन्स शहरात धावत असताना पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हे दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातल्या शहरात पेशंटला नेण्यासाठी या अँब्युलन्स चालक रुग्णांच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळत आहेत. विशेष म्हणजे आरटीओने अद्याप अँब्युलन्स सेवांचे अधिकृत दरपत्रक का प्रकाशित केले नाही. नियमावलींच्या अभावामुळे अगतिक रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची सर्रास लूट सुरू आहे. या आर्थिक लुटीला जबाबदार कोण? या लुटीची किती रक्कम यंत्रणेला मिळते, असाही प्रश्न या निमित्त उपस्थित होत आहे. या अँब्युलन्स उद्योगाच्या मागे काही बड्या नेत्यांचे वरदहस्त असल्याची चर्चा शहरात जोरदार आहे. बड्या खासगी रुग्णालयाच्या नावाखाली हा काळा बाजार सुरू असून यात कट प्रॅक्टिसचे जाळे पसरलेले आहे. रुग्ण नेण्यापासून ते दाखल करेपर्यंत कमिशनचे गणित मांडले जाते, ज्याचा थेट फटका सामान्य माणसाच्या खिशाला बसत आहे. रस्त्यावर दहशत पसरवणारे चालक आणि रुग्णांची पिळवणूक करणारे मालक यांच्यावर अंकुश कोणाचा? आरटीओ आणि वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेणार की काय? अँब्युलन्स माफियांना मुसक्या आवळणार, असा सवाल आता अकोल्यातील नागरिक विचारत आहे. जर लवकरच दरपत्रक जाहीर झाले नाही तर या अवैध दहशतीला लगाम बसला नाही तर जनआक्रोश निर्माण होण्याची शक्यता आहे. शहरात शेकडो अँब्युलन्स असून काहींचा विमा देखील भरलेला नसतो. इतर जिल्ह्यातील अनेक अँब्युलन्स अकोल्यात धावत असून त्यांना कोणाचा आशीर्वाद, असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा करण्यासाठी संतनगरी शेगाव येथे देशभरातून तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर बसमधील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने चोख व्यवस्था केली आहे.
अकोला विभागामार्फत जिल्ह्यातील 9 आगारातून 21 विशेष बसेस चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 16 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरून 3, जुन्या बसस्थानकावरून 3, अकोट बसस्थानकावरून 4, मंगरुळपीर 2, कारंजा 2, वाशिम 1, रिसोड 1, तेल्हारा 4 आणि मूर्तिजापूर येथून 1 अशा एकूण 21 अतिरिक्त बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची वाढती संख्या आणि त्यांची गैरसोय टाळण्यासाठी बसेसची संख्या वाढवत असल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवाणी आणि उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड झाली आहे. या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 55 मते मिळाली. श्रीचंद तेजवाणी यांनी सिंधी समाजातील पहिले महापौर होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे युतीच्या उमेदवारांना एमआयएमच्या एका महिला सदस्याचे मत मिळाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपचे 25, युवा स्वाभिमानचे 15, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11, शिंदेसेना 3 आणि एमआयएमच्या एका नगरसेवकाने युतीच्या बाजूने मतदान केले. महापौर पदासाठी युतीचे श्रीचंद तेजवाणी यांना 55 मते, काँग्रेसचे प्राध्यापक संजय शिरभाते यांना 16 मते, तर बसपाचे इस्माईल लालूवाले यांना 3 मते मिळाली. उपमहापौर पदासाठी युतीचे सचिन भेंडे यांना 55 मते, काँग्रेसच्या लुबना तन्वीर 16 मते, तर बसपाचे सचिन वैद्य यांना 3 मते मिळाली. काँग्रेसच्या 15 आणि उबाठा गटाच्या 1 नगरसेवकाने काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. बसपाचे 3 सदस्य आपल्या पक्षाच्या उमेदवाराशी ठाम राहिले. या निवडणुकीत एमआयएमचे 11, वंचितचा 1 आणि उबाठा गटाचा 1 सदस्य असे एकूण 13 सदस्य तटस्थ राहिले. अमरावती महापालिकेत एमआयएमचे एकूण 12 सदस्य आहेत. मात्र महापौर उपमहापौर निवडणुकीत एमआयएमच्या नगरसेविकेने युतीच्या बाजूने मतदान केल्यामुळे पहिल्याच आमसभेत खळबळ उडाली. बडनेरा जुनी वस्ती प्रभाग 21च्या एमआयएम नगरसेविका मीरा कांबळे यांनी युतीसाठी मतदान केले. पक्षाने आम्हाला तटस्थ राहण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक संजय गव्हाडे यांनी दिली. आपल्या सहकारी नगरसेविकेने सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान केल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्वप्रथम हमारी जवाबदारी है 4 साल के लंबे कार्यकाल के बाद में आज सत्ता बैठी हुई है सभागृह में, तो सबसे बड़ा जो हमारे सामने विषय है वो साफ सफाई का है. सबसे पहले स्वच्छ अमरावती, सफा अमरावती करेंगे, उसके बाद में दूसरा एजेंडा हमारा विकास करेगा. बहुत धन्यवाद. ये चुनाव में आप तटस्थ रहने की क्या भूमिका थी? तटस्थ रहने की भूमिका ये थी कि जो है हम बीजेपी के साथ तो बिल्कुल नहीं जाते और कांग्रेस भी इतना वो दमदार नहीं थी, तो हमने हमारा स्टैंड रखा, हम तटस्थ रहे. अच्छा, आपका उम्मीदवार? हमारा जो उम्मीदवार था वो उन्होंने फॉर्म नहीं भरे. पार्टी का फैसला था तटस्थ रहने का. बस ठीक है, ये फैसला पार्टी का था, इसलिए पार्टी के फैसले को माना गया. तो आगे चल के कोई आप उसमें पद वगैरह जो पार्टी का फैसला रहेगा, जो डिसाइजन होगा वो तय करेंगे. शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोल्यातील कोचिंग इंडस्ट्रीला आता बोगस क्लास संचालकाच्या मनमानीचे ग्रहण लागले आहे. तुमची लायकी नाही असे म्हणत विद्यार्थ्यांचे मनोबल खच्ची करणाऱ्या कोचिंग चालकांनी आता थेट पालकांच्या खिशावर दरोडा टाकण्यास सुरुवात केली आहे. अपूर्ण सिलेबस आणि शिक्षकांची पळवापळवी यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. अकोल्यात एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये वडिलांची पुण्याई वापरून 2 मुलांद्वारे गाड्या चालवल्या जात आहेत. मात्र त्यांच्या पोरांच्या उद्योगांमुळे या संस्थांची बदनामी होत आहे. JEE मध्ये आमचे विद्यार्थी कसे यशस्वी झाले याची बॅनरबाजी करत ऍडमिशन घेणाऱ्या या संस्थेत JEE सारख्या महत्त्वाची परीक्षा गेल्या महिन्यात झाली असताना संस्थेचा सिलेबस पूर्ण झालेला नव्हता. तेव्हा विद्यार्थी विचारणा करतात तेव्हा त्यांना चक्क तुमची लायकी नाही असे सुनावले जाते किंवा गपचूप CET द्या असा मोफत सल्ला देऊन बोळवण केली जाते. अकोल्यातील या शैक्षणिक बाजारपेठेला काहीच लगाम बसला नाही तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आणि पालकांच्या उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला हे कोचिंग माफियास जबाबदार असतील. कोचिंग क्लासेसच्या आलिशान एसिम इमारती, मोठ्या बिल्डिंग आणि रस्त्यावर लागलेली बॅनरबाजी ही केवळ पालकांना आकर्षित करून लुटण्यासाठी रचलेला सापळा आहे.
केवळ 2 ते 4 यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो पाहून भूलू नका, अन्यथा तुमची लूट आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि करिअरचे नुकसान अटळ आहे. अनेक क्लासेसमध्ये वारंवार शिक्षक बदलले जातात. अशा संस्थांपासून पालकांनी सावध राहणे गरजेचे आहे. गणगण गणात बोतेच्या गजराने अवघी नगरी दुमदुमली असून आज संत गजानन महाराज प्रगट दिन दिनापूर्वी प्रगट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. फुलांनी सजवलेल्या माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या विविध धार्मिक सोहळ्यातून भक्तीचा एक अनोखा सोहळा अनुभवायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेला हा आढावा. अकोल्याच्या कोलखेड चौकामध्ये सध्या मी आहे आणि कोलखेड परिसरात सध्या मी आलेली आहे. गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त अतिशय भव्य दिव्य सोहळा आणि सप्ताह या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुरू झालेला आहे. सगळ्यात पहिले तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे RRC नेटवर्कमध्ये. आणि माझ्यासोबत बरीच भजनी मंडळ जोडलेली आहे. आम्ही पारायण एकाच दिवसाचं करतो. एका दिवसाचं पारायण, एकाच दिवस आरती वगैरे नैवेद्य सगळं एकाच दिवशी. हां, महाराजाविषयी तर आम्हाला सांगायचं काहीच नाही. आमचं रोज सकाळी 15-16 वर्ष झाले आमचं 6:15ची आरती असते. सगळं भजनी मंडळाची रेग्युलर आरती वगैरे. प्रगट दिनाचं म्हणसाल तर सगळे कार्यक्रम वगैरे, होम हवन सगळं. खूप लोक येतात. आता सध्या सुरू म्हणजे 11-11:30ची वेळ दिली आहे ना, येतात सगळ्याजणी आणि खूप जणी असतात. मंदिर वगैरे गच्च भरते. महाराजांचे अनुभव सांगायचे म्हणजे खूप सांगू पण शकत नाही. खूप म्हणजे आम्हाला अनुभव आले म्हणूनच आम्ही जीवाचे आम्ही खूप अनुभव आहेत. आणि 15-20 वर्ष झाले आम्ही या मंदिरात आहे. म्हणजे येतो आरतीला, हरिपाठ वगैरे जेंट्स लोकांचा राहते, भजनं राहते दर एकादशीला आणि पारायण दरवर्षी काही प्रगट आपला रामनवमीत वगैरे, ऋषीपंचमीला रामनवमीत 9 दिवस जप वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि इथले लोक पण सगळे आम्हाला साथ देतात, सहकार्य करतात. छान वाटते. सकाळी कधी 7 वाजता चला आरतीला, एकादशीला भजन खूप छान वाटते. भजन आपलं आरती झाल्यानंतर भजन असतात ना आमचे. हो ना, भजन पण असतात. आणि इथून म्हणजे असं आलं ना आपण रिकाम्या हाताने जरी आलं तरी इथून जायला नाही वाटत आपल्याला. असं वाटतं जाऊच नाही घरी. जायची आशा असते, लेकी बैलाचं सामान इच्छी आशा असते. म्हणजे एक वडिलासारखं वाटते मला. खूप छान वाटतं. खूप छान वाटतं. ताई बोलता बोलता भावूक झालेले आहेत. समजू शकते मी तुमच्या भावना की माहेरी गेल्याशिवाय वर्षातून 6 महिन्यातून जरी म्हटलं तरी एकदा तरी माहेरी जावं असं वाटते. पण महाराजांच्या दरबारी तुम्ही असा एक ओरा तयार करून ठेवला की महाराजांना जर बघितलं नाही तर तुम्हाला करमेनासं होईल. जसं आईबाबाजवळ जाऊन आपण सांगतो तसं असं वाटतं आपण इथं आलो का आपल्या माहेरी आलो बा. सगळं दुःख वगैरे हे ते सांगायचं असतं बाबाजवळ असं. माझ्या दर्शकांना मला सांगायला आवडेल की आता मलाही शब्द नाही सुचत आहेत, कारण की ताई इतक्या भावूक झाल्या की मला सुद्धा भावूक झाल्यासारखं वाटतंय. जशी आई आपल्याला 1 नाही 2 नाही 3ही मुलं असले तरी संगोपन मात्र सारखीच करते, तसे महाराज आहेत. कितीही भक्त आले तरी पण महाराज त्यांच्या सगळे इच्छा मनोकामना पूर्ण करतात. आणि इथे आल्यावर मी सुद्धा माझं भाग्य समजते की महाराजांबद्दल मला आज महाराजांची सेवा करण्याची थोडीफार संधी मिळते. RRC नेटवर्क कुठलीही बातमी असो, ती प्रशासनाबद्दल असो, ती राजकीय असो, ती सामाजिक घडामोडी असो किंवा भावनिक भक्तिमय वातावरण असो, तुमच्यापर्यंत न्यायासाठी किंवा तुम्हाला देण्यासाठी कुठेच कमी पडत नाही. हा जो महोत्सव आहे हा आहे गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आणि याचा सर्व पूर्ण आढावा RRC नेटवर्क माझ्या सगळ्या दर्शकांना देते आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इकडे सोबत, RRC न्यूज अकोला. नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक सेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन. शर्करा पंचामृत स्नान प्रगट दिनाचे औचित्य साधून स्थानिक गजानन महाराज मंदिरात ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती या उक्तीप्रमाणे हजारो भाविक माऊलींचा आशीर्वाद घेताना दिसत आहे.
भक्तांच्या निस्वार्थ सेवेने मंदिर परिसरात आज चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. केशवनगर आणि कीर्तिनगर स्थित गजानन महाराज मंदिराचे आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. शेगावच्या धर्तीवर आज शहरातही गजानन महाराज प्रगट दिन विधिवत महापूजा आणि अभिषेकाने सुरुवात झाली. या मंगलमयी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शहरातील गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी उपस्थिती आहे. अखंड हरिनाम सप्ताह अनेक मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. सध्या आपण आहो VHB कॉलनीला गजानन महाराज मंदिर, इथे या मंदिरामध्ये आपण आहो आणि जेही या मंदिराचं मॅनेज करतायत ते अविनाश मानकर सर सध्या माझ्यासोबत आहेत. सर, प्रगट दिनचा कसा उत्साह आहे या मंदिरामध्ये? आमचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठा साधारणतः 3,000 लोकांचा प्रसादाचा एक कार्यक्रम आहे आणि आमचा कार्यक्रम संध्याकाळी असतो. आणि आमच्या मंदिराचा विशेष भर हा साफसफाईवर, स्वच्छता आणि येणाऱ्या सर्वांना व्यवस्थित प्रसाद मिळाला पाहिजे या मॅनेजमेंटकडे आमचं पूर्ण लक्ष असते. दर गुरुवारी आमचा प्रसाद असतो आणि साधारणतः 1000 लोक प्रसाद घेऊन जातात. महाराजांची कृपा आपल्या अकोला जिल्ह्यावर खूप विशेष कृपा आहे आणि बऱ्याच लोकांचे जे काही अडलेले कामं आहेत हे महाराजांच्या कृपेमुळे मार्गी लागतात. त्यामुळे लोकांची खूप श्रद्धा आहे महाराजांवर आणि याही प्रगट दिवसाला ज्या लोकांची काही इच्छा असतील ते महाराज पूर्ण करतील आणि साधारण याही वर्षी 3,000 ते 3,500 लोक प्रसादाचा लाभ घेतील. आमचा जो दर गुरुवारचा प्रसाद असतो हा विशेष म्हणजे फक्त महिलांनाच आम्ही तो वाटप करू देतो. अच्छा, म्हणजे वाटप रिझन काय? महिलांना पुढे हे करायचं, प्राधान्य द्यायचं आणि महिलांना त्यामार्फत त्यांना पुढे यायला भेटते. बरोबर. हां. खूपच सुंदर संकल्पना तुम्ही आज आमच्या दर्शकांसमोर मांडलेली आहे. VHB कॉलनीमध्ये दर गुरुवारी महाप्रसादाचा लाभ तर इथे होतोच. प्रगट दिनला पण 3,000 ते 4,000 इथे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि विशेष म्हणजे महिलांना इथे प्राधान्य असते की जेणेकरून त्यांना पण पुढे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची संधी मिळायला हवी. तर नक्कीच अवश्य भेट द्या. VHB कॉलनीला आपण आहो गजानन महाराज मंदिरांमध्ये. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडेसोबत RRC न्यूज अकोला. संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन बाळापूर रोड येथील मंदिरात करण्यात आले आहे. नामांकित कीर्तनकारांच्या वाणीतून माऊलींच्या जीवनचरित्राचा उलगडा होत असून श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले आहेत. टाळ मृदुंगांच्या तालावर रंगलेल्या या भजनाने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला आहे. आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी घेतलेला हा आढावा. ये जो मंदिर है ये आकोट के जो वासुदेव महाराज हैं उनके मार्गदर्शन में ये बनाया गया है और लगभग 27 वर्षों तक वो यहाँ पर लगातार आते रहे हैं. दर्शकों, इस वक्त हम मंदिर के अध्यक्ष जो हैं पुलकर जी उनके साथ में हैं. मुझे ये बताइए कि इस विहार की जो स्थापना है कब हुई थी, कैसे हुई थी और किसने की थी? श्री गजानन महाराज मंदिर शिवनगर, जुने शहर, बाळापूर रोड, अकोला स्थित असून हे मंदिर अतिशय जुने आहे आणि याच्या रजिस्टर
नोंदणीची सुरुवात 1985मध्ये झाली. सदर मंदिर हे लोकवर्गणीतून लोकसहभागातून उभारण्यात आले आणि आज स्थितीत 1985 पासून अखंड हरिनाम भागवत सप्ताह हा प्रगट दिन महोत्सवानिमित्त आयोजित असतो. त्याचप्रमाणे तुकाराम बीज, आषाढी एकादशी, 4 महिन्याचा चातुर्मास, काकड आरती, ऋषीपंचमी इत्यादी सर्व महाराजांना अनुसरून हे सर्व कार्यक्रम ह्या मंदिरात राबवले जातात. त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गणवेश वाटप, लेखन साहित्य वाटप, आरोग्यविषयक नेत्र तपासणी शिबिर, नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आणि सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक रोगांची तपासणी इत्यादींचे शिबिर. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये बालसंस्कार शिबिरसुद्धा या मंदिराच्या या सहभागातून लोकवर्गणीतून केला जातो. लोकसहभाग हा अतिशय चांगल्या प्रकारचा आणि उत्तम असा आहे. या मंदिराकरता माझे वडील स्वर्गीय श्री वामनरावजी फुलकर यांच्याच प्रेरणेतून हे संपूर्ण सभामंडप, मंदिर उभारणी असे केलेले आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद समाजाकडून असल्यामुळे हा 9 दिवसाचा प्रगट दिन महोत्सव, ज्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या दिवशी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण, तसेच दुसऱ्या दिवसपासून अखंड हरिनाम भागवत सप्ताह आणि रात्रीचे कीर्तन, सकाळचा काकडा, हरिपाठ इत्यादी सर्व आयोजित केले असते. या संपूर्ण प्रगट दिन महोत्सवामध्ये एकूण 27 जाती जे या कार्यक्रमाच्या सकाळ, दुपार, संध्याकाळ असं महाप्रसादचं आयोजन करतात आणि त्यांचा हा सातत्याने हा प्रतिसाद मंदिराच्या ह्या सर्व कार्यक्रमाला असल्यामुळे हे सर्व आपण व्यवस्थित यशस्वी करू शकतो. माणुसकी हीच खरी ईश्वर सेवा हा संदेश देणाऱ्या गजानन महाराजांच्या प्रगट दिन रविवारी आहे. यानिमित्त देशमुख पेठ येथील गजानन महाराज मंदिरात श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे स्वरूप केवळ धार्मिक न ठेवता सामाजिक भान जपत भक्तांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात भाविकांनी सहभाग घेतला आहे. अनेक भक्तांनी माऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण करत आजचा दिवस सार्थकी लावण्यात आला. नमस्कार सर, जय गजानन. जय श्री गजानन. मला एक सांगा की म्हणजे हे जे गजानन महाराजचं मंदिर आहे याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली, कसं झालं, म्हणजे पूर्ण 2010 साली आपल्या येथील सर्व भाविक भक्तांनी या परिसरातील या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर व्हावं म्हणून अशी एक सभा झाली आणि सर्व नागरिकांनी आणि जनतेने मिळून सर्व भाविक भक्तांनी इथे वर्गणी जमा केली आणि इथे आमच्या इथे हरिभक्तपरायण गणेशराव अष्टेकर होते. त्यांच्या 2 मुली होत्या, निर्मलाताई आणि प्रमिलाताई. त्यांनी लग्न नव्हतं केलं, तर त्यांनी त्यांच्या परीने 6-7 लाख रुपये त्यावेळेस मंदिराला योगदान देऊन हे मंदिराची स्थापना 2010 साली झालेली आहे. तत्पूर्वी इथे छोटं मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्य केलं आणि इथे मग नामस्मरण, हरिकीर्तन, छोटे मोठे कार्यक्रम, प्रगट दिन उत्सव, महाप्रसाद, भंडारा आणि एक भास्कर महाराज संस्थांची पालखी यायची. त्यांची निवासाची व्यवस्था नसायची. मग त्या दृष्टिकोनातून मंदिरही झालं आणि मग इथे ती पालखी आस्थागायत पंढरपुरात जायसाठी इथे येत असते. आणि इथे डोळे तपासणी शिबिर, त्याचप्रमाणे विविध आरोग्य शिबिर होतात आणि लहान मुलांच्यासाठी सुद्धा इथे पेडियाट्रिक शिबिर होतात. त्याचप्रमाणे श्रीमद भागवत आणि शिवमहापुराण म्हणजे हे तर धार्मिक कार्य झाले. या व्यतिरिक्त येथे दररोज महिलांसाठी योगा आणि म्हातारे लोक आणि लहान मुलांसाठी इथे आम्ही वेगळे वेगळे योगासनं आणि शारीरिक यहाँ पर बच्चों की पढ़ाई भी करवाई जाती है और वारकरी संप्रदाय का जो एक शिक्षा होती है जो खास करके शेगांव या फिर आळंदी में ही होती है, वो अब यहाँ पर अकोला में भी शुरू की गई है. और यहाँ पर इस मंदिर परिसर में ये सारे बच्चों को यहाँ पर सारी चीज़ें सिखाई जाती है. मेरे साथ जो बच्ची है ये कीर्तनकार बन चुकी है बाकायदा. और ये जी टॉक कहाँ पे बेटा आपको?
जी टॉकीज पर भी इसका कीर्तन आ चुका है, यानी किस लेवल पर यहाँ पर शिक्षा दी जा रही है, ये एक इसका जीता जागता उदाहरण है. मी पहिला श्लोक शिकली, नंतर मग अभंग, गीतेचे अध्याय, नंतर मग मला कीर्तन मिळालं. एखादा श्लोक वगैरे बोलून दाखवशील? गीतेतला ऊर्ध्वमूलमदशाकमश्वस्तं प्राहुरव्यं छंदांसी अस्तपर्णानि अस्तं वेद स वेदवित्. ये आपने देखा किस तरह से भगवत गीता में का श्लोक इस बच्ची ने बोलकर दिखाया है. ये बच्चियाँ और ये बच्चे सारे के सारे यहाँ पर वारकरी संप्रदाय का शिक्षा ले रहे हैं. उसी साथ में दूसरी जो पढ़ाई रेगुलर पढ़ाई होती है वो भी कर रहे हैं. और मैं आपको खास बात बता दूं कि यहाँ पे किसी भी तरह का अनुदान, शासकीय अनुदान यहाँ पर नहीं है. ये सब लोगों के सहयोग से ही यहाँ पे पूरा कार्य चलता है. दिव्यांच्या लख प्रकाशात दीपोत्सव साजरा करत प्रगट दिन सोहळ्याची तयारी भाविकांची सुरू आहे. शहरातील प्रत्येक गजानन महाराज मंदिराचा कळस दिव्यांच्या माळांनी उजळून निघाला असून डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी भक्त आतुर आहेत. माऊलींच्या जयघोषात आणि आतिषबाजीत रविवारी गजानन महाराज प्रगट दिन सोहळा होणार आहे. डाबकी रोड आणि रजतपुरा येथील मंदिराचा घेतलेला हा आढावा. डाबकी रोड के गजानन महाराज मंदिर में माननीय अध्यक्ष इस वक्त हमारे साथ में हैं. मुझे ये बताइए कि मंदिर की शुरुआत कैसे हुई, किसकी संकल्पना से शुरू हुआ और कब शुरू हुआ? मंदिर तो बहुत दिनों से है. जो जूनी लोग थे इस बस्ती में के, पहले यहाँ पर छोटा मंदिर था, बाद में इसको बड़ा बना गया. और मंदिर कम से कम अब 20 साल हो गए इसको. तो उस तरह से मंदिर चालू है समझ इसका. और पहले बस्ती कम थी, अब बढ़ते जा रही. तो उस तरह से उसके भक्त भी बढ़ते जा रहे गजानन. अच्छा, यहाँ पर किस तरह के धार्मिक कार्यक्रम लिए जाते हैं, क्या क्या कार्यक्रम होते हैं पूरे साल भर? इसमें धार्मिक ऐसा है, आदिवासी लोग हैं यहाँ पर, उनके यहाँ कुछ शादी वगैरह रही तो उनके शादी में अनाज वगैरह देना. कोई अगर गुजर गया या कुछ होगा उनका, तो गरीब लोग हैं तो उनके जैसा कुछ कार्य करना पड़ा, मौत हो गई ये हो गई, तो उसका सब कार्य मंदिर ही करता है. और उसके बाद में जो बच्चे हैं उनका अगर कुछ काम रहा तो बच्चों के पढ़ाई लिखाई में कुछ देना पड़ा तो मंदिर देता है. और धार्मिक आयोजन कौन कौन से होते हैं? धार्मिक आयोजन गजानन महाराज का पठन होता. उसके बाद में बहुत से क्या बोलते, जैसे जैसे भगवान का जो भी प्रोग्राम है, भोले का भी मंदिर अंदर, तो भोले का भी पठन होता. यानी व्यक्तिगत जो भी टाइम से जैसे काम रहते. शान उसके बाद में पालकी है यहाँ की जूनी, और अखाड़ा था यहाँ रामभर से. तो उस अखाड़े के जो लोग हैं जूने हैं, तो अपने हिसाब से उनका काम चालू रहता कुछ ना कुछ. माननीय अध्यक्ष अनिल दुबे जी इस वक्त हमें पूरी जानकारी दे रहे थे. लगभग 20 वर्ष हो चुके हैं, इसका जीर्णोद्धार भी किया गया है और अभी फिर से कुछ काम है, इसका बचावा जो है वो भी अभी फ़िलहाल में शुरू है. दर्शकों, इस वक्त मंदिर के अध्यक्ष जो हैं गोपाल जी ठाकुर, वो हमारे साथ में हैं. ये मंदिर की शुरुआत कब हुई थी, कौन से वर्ष में हुआ था, थोड़ा हमारे दर्शकों को जानकारी दें. जय श्री गजानन. ये मंदिर की शुरुआत पहले, ये मंदिर बहुत पुराना है. लोधेश्वर शिव शंकर जी संस्थान राजपूतपुरा अकोला, कम से कम 150-200 साल पुराना है. सर्वप्रथम शिव जी और बजरंगबली की यहाँ मूर्ति की स्थापना थी. उसके बाद हमने 5/7/24 को हम मीटिंग ले हमने कि मंदिर का अपने को जीर्णोद्धार करना है, और 7 तारीख से हमने मंदिर का जीर्णोद्धार कार्यक्रम शुरू किया. और तब से तो आज तक हमारा काम चालू है. और ये कार्यक्रम में हमारे जो बाबा के जो भक्त हैं, गजानन महाराज के भक्त, 99% लोगों ने हमारे को अपेक्षा करना चाहता हूँ कि माऊली की जो मंदिर है, महाराज का जो मंदिर है, ये इससे भी भव्य बने. सभी भक्तों को मैं हाथ जोड़ के नम्र विनती करता हूँ कि आपने 100 खुशी से इस मंदिर को लोधेश्वर शिव शंकर संस्थान गजानन महाराज मंदिर राजपूतपुरा अकोला, यहाँ पर योगदान देने की कृपा करें. जय श्री गजानन. तो एक माता जी हमारे साथ में जो यहाँ पर नियमित तौर पर आती हैं, उनके क्या अनुभव है वो थोड़ा उनसे जान लेते हैं. कितने वर्षों से आ रहे हैं आप यहाँ पे? बहुत साल होते, कम से कम 50 के ऊपर 60 साल हो रहे. बहुत साल से आते बेटा. 90 की तो मेरी उम्र ही हो गई. और ये मंदिर पहले बाबा हमारे सामने स्थापित हुए. रंजीत सिंह मामा थे, इन्होंने इनकी स्थापना की हुई है, विराजमान करे. तो ऐसे ऐसे चमत्कार हुए सबकी ज़िंदगी में.
कि सब ये मंदिर से जुड़े हैं। आपकी कोई अनुभूति अगर आप दर्शकों को बताना चाहें? मेरी तो देखो, मेरी तो परिस्थिति बहुत गरीब थी, पर बाबा की सेवा करने से आज मेरे पास भरपूर भंडार भरे। दर्शकों, गजानन महाराज की जो ये प्रतिमा है, कहा जा रहा है कि 1968 के लगभग इसकी स्थापना की गई थी। ये चूना और सीमेंट का मिक्स करके ये प्रतिमा बनाई गई है। आप देख सकते हैं कितने प्यारे भाव इस प्रतिमा पे हमको नज़र आते हैं। ऐसा लगता है कि बाबा साक्षात हमारे सामने हैं। दर्शकों, जब हम यहाँ पे भक्तों से बात कर रहे थे तो दो बातें हमको पता चली है, किसी चमत्कार के रूप में कम नहीं है। यहाँ पे जब मंदिर का निर्माण कार्य हो रहा था तो ऊपर से एक मजदूर नीचे गिरा और उसे कुछ भी नहीं हुआ। 14 फीट ऊंचाई से गिरने के बावजूद गजानन महाराज का पारायण करते। उसमें भी एक किस्सा है कि जब मंदिर का निर्माण कार्य चल रहा था शेगांव के, उस वक्त भी कोई एक मजदूर गिरा था और उसने ये कहा था कि जब मैं नीचे गिर रहा था तो मुझे ऐसा लगा किसी ने झेल लिया है। तो उसी तरह का किस्सा यहाँ पर भी हुआ है, जो बताना बहुत ज़रूरी है। बाबा अपने भक्तों को हमेशा संभालते हैं। सोमठाणा गावात असलेल्या श्री संत शिरोमणी गजानन महाराज मंदिरात प्रगट दिन उत्सव अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे। या निमित्ताने दररोज श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीचा वेद मंत्रांच्या जयघोषात अभिषेक आणि विधिवत पूजा अर्चना केली जात आहे। सोमठाणा येथील गजानन महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून कथावाचक आपल्या सुमधुर वाणीतून भगवंतांच्या विविध लीलांचे वर्णन करत आहेत। कथा श्रवण दरम्यान उपस्थित भाविक मंत्रमुग्ध होऊन भक्तिरसात न्हावून निघाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। श्री संत गजानन महाराज मंदिर संस्थानच्या वतीने दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून शेकडो भाविक यांचा लाभ घेत आहेत। तसेच सायंकाळच्या वेळी मोठ्या संख्येने महिला भजन कीर्तनात सहभागी होऊन कीर्तनकारांच्या माध्यमातून भक्तिमय आनंदाचा अनुभव घेत आहेत। एकंदरीतच सोमठाणा गावात श्री संत गजानन महाराज प्रगट उत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला दिसत आहे। आम्हाला माहित नाही का मातेपुरी सकता थोरी भाग घेता लाजेना माहित आहे? आम्हाला माहित आहे का कथेचा विकरण तरी तो बापा वर्षाला 3 आणि 4 कारण जाईल माहित आहे 15-16 उरतात लाखभर हजार नाही। हे एवढं सगळं असताना सुद्धा आम्ही चुकीच्या दिशेने वागून राहिलो। याले कारण जर काही असेल तर ज्ञानोबा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाडवे यांच्या नेतृत्वाखाली पारधी समाजाचा एक भव्य मोर्चा काढण्यात आला। राजापेठ आणि राजकमर पुलाखाली पारधी समाजाची कुटुंबे राहत असून त्यांना राहण्यासाठी जागा घरकुल मिळावे अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। याबाबत निवेदन सुद्धा दिले आहेत। समाजातील लोकांचे म्हणणे आहे की गावात त्यांची नावे नोंदवली जातात, त्यामुळे ते काही दिवस गावात राहतात, मात्र राहण्यासाठी योग्य जागा व सुविधा नसल्याने ते पुन्हा शहरात येऊन पुलाखाली राहतात। शिवाय त्यांना मिळालेल्या मेंढ्या शेळ्यांच्या योजनांचा लाभही अधिकारी मिळू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला। पूर्वी गावात सुमारे 100 घरे होती, परंतु त्यापैकी 95 कुटुंबे आता शहरात राहायला आली असून फक्त 5 घरे गावात उरली आहेत। त्यामुळे सर्वांना स्थायी निवास, घरकुल आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। पारधी समाजाच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांपर्यंत ही मागणी पोहोचवण्याची विनंती केली असून मान्यता पूर्ण न झाल्यास सर्व कुटुंबांनी पुन्हा पुलाखाली राहण्याचा इशाराही दिला आहे। राज्य सरकारने तातडीने लक्ष देऊन जागा, घरकुल आणि रोजगाराची व्यवस्था करावी अशी त्यांची अपेक्षा आहे। प्रदेश अध्यक्ष आज आपले फाशी पारधी इथं आलेले आहे अमरावती कलेक्टर ऑफिसवर पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी। यांनी वर्षभरापासून पहिले 1 वर्षापासून ते प्रयत्न करत आहे आणि निवेदन दिलेले आहे, पण सर्व या ज्या पुलाखाली अमरावतीच्या राजकमल चौकात आणि राजापेठवर पुलाखाली सर्व गावातले पारधी समाज इथं राहत आहे आणि काही कारणानुसार त्यांना गावात नेऊन सोडते। गावात नेऊन 3 दिवस ते राहते आणि डबल परत येते। त्याचा मुद्दा असा आहे की त्यांची मागणी अशी आहे कारण राहायला तिथं जागा नाही त्यांना आणि घरकुल नाही आणि जे मेंढ्या आणि ज्या शेळ्या भेटलेल्या आहे तो खोंबरे जे आहे अधिकारी तो मिळू देऊ नाही राहिला त्यांना, त्यामुळे ते डबल इथं आपल्या पालकमंत्र्यांना 1 वर्ष पहिले निवेदन दिलं, त्याची पाठलाग करत आहे आणि ते विचारायला आलेले आहे की बा याचा कधी होईल आमचा। कारण काय गावात 5-5 100 घरं होते, 95 घरं अमरावतीत राहायला आले। आता 5 लोक आम्ही अमरावतीत गावात राहतो तर आम्ही गाव सोडतो आणि आम्ही पुलाखाली झोपायला येतो आता। म्हणून आपल्या या महाराष्ट्राच्या सरकारने त्यांना जागा देऊन घरकुल आणि कामधंदा द्यावा ही त्यांची मागणी आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे।
त्याचबरोबर सोयाबीनच्या दरातही मोठी वाढ पाहायला मिळत आहे. बाजारात सोयाबीनचे भाव सध्या 5,300 रुपयांपर्यंत ते 5,600 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असून येणाऱ्या काळात दरात आणखी किती वाढ होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनची गुणवत्ता चांगली असल्याने दरात 300 रुपयापर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या सोयाबीन 5,300 ते 5,600 रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे. दुसरीकडे शेतकरी या दरवाढीमुळे समाधानी दिसले असले तरी लागवड आणि उत्पादनाचा खर्च पाहता आणखी चांगला भाव मिळण्याची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाजारात मागणी वाढेल आणि सोयाबीनच्या किमतीत अधिक तेजी येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. सध्याच्या तेजीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ते अजूनही अधिक चांगल्या आणि स्थिर भावाच्या प्रतीक्षेत आहेत. मी बाजार समितीमध्ये आज सोयाबीन घेऊन आलेलो आहो. आजचे जे भाव आहेत आजच्या तारखेचे भाव हे 54, 55, 56 असून थोडे समाधानकारक जे म्हणता येतील आणि याच्यापेक्षा जर वाढतील तर फारच चांगलं राहील. मी केशव कळमकर, कास्तकार. यावर्षी सोयाबीनचे भाव मागच्या वर्षीपेक्षा 1,000 रुपयाने जास्त आहेत. कारण लोकांनी बेचासुद्धा विकलं, आज 57 म्हणजे 56-57 चाललं आहे. काहीतरी 50 रुपये मायनस आहे, पण तरी पण लोक विकत आहे. आणि भावची क्वालिटी पाहून आहे. तर माल चांगला असला भाव चांगला मिळतो, तर माती असले माती भाव निघतो. त्यामुळे आज यावर्षी समाधानकारक आहे आणि 6,000 व्हायची शक्यता आहे. अकोला कृषि उत्पन्न बाजार समिति में सोयाबीन की आवक बहुत अच्छी है. 12-15 हज़ार कट्टे रोजाना माल आ रहा है और धीरे धीरे करके उसमें 1,000 रुपये की बढ़ोतरी हो गई है. पहले 4,000 से 4500 बिकता था, 5,000 से 5500 से 5700 माल बिक रहा है और फ्यूचर भी मंदा नहीं है. और काश्तकार बहुत अच्छे से माल ला रहे हैं और सबका समाधान है. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. रुग्ण नसताना अँब्युलन्सचा गैरवापर, लाल दिवे लावून सैर सपाटा. RTO आणि पोलिसांची डोळेझाक, कुणाच्या इशाऱ्यावर. लाल दिवे लावलेल्या अँब्युलन्स समोर जाते जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा. लुटणाऱ्या अँब्युलन्सला कोणाचा आशीर्वाद, जनतेचा प्रश्न. गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त एसटीने केली भाविकांची सोय. विविध आगारातून प्रवाशांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था. शहरातील विविध गजानन महाराज मंदिरात भाविकांचा मेळा. मंदिरावर रोषणाई आणि धार्मिक कार्यक्रमांचे केले गेले आयोजन. गजानन महाराज भक्तांचे अखंड पारायण आणि विजय ग्रंथांचे वाचन. रविवारच्या प्रगट दिनानिमित्त शहरात भाविकांची तयारी जोरात. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,45,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.